असं आहे. चांगला आहे का? पैशाचा मालक होणं सोपं, टिकवणं कठीण आहे का? टिकत नाही मोठ्या मोठ्यांना. नहुष नावाचा राजा मालक झाला स्वर्गाचा. काही देश होता का? चांगला होता ना. पण तिथं गेला, मालक झाला. अप्सरा ताब्यात, स्वर्ग ताब्यात सारा. पण तिथं जाऊन माजला. काय म्हटला? पहिल्या इंद्राची बायको आहे ती कुठे गेली? ती घरी आहे तिच्या, ती मला पाहिजे. तुम्हाला आहे ना बाकीच्या, त्या असू द्या, पण तरी पाहिजे. असं कसं? तसं तुका म्हणे कसं तसं आहे तसं. लोक म्हटले पागल झाले का तुम्ही? तुम्हाला एवढ्या बाया, एवढ्या अफसर आहे? नाही नाही ती पाहिजे. तिनं सांगितलं गुरुला, देवगुरुला, असुरांच्या गुरुला. ती म्हटली महाराज मला तो बोलवून राहिला. महाराज म्हटले ज्याच्या खांद्यावर आजपर्यंत कोणी बसलं नाही अशाच्या खांद्यावर रथ घेऊन माझ्याकडे मला न्यायला ये असं म्हण. असं म्हटली ती, असं म्हटली खांद्यावर नथ घेऊन ये. मग आता कुणावर कोण बसलं? बैलावर शंकरजी बसले, वाघावर देवी बसली, सिंहावर अंबिका बसली, उंदरावर गणपती बसले, मोरावर कार्तिक बसले, माणसावर मुर्दा बसला. शिल्लक कोण आहे? शिल्लक फक्त कोण राहिलं? साधू लोक, 100 नंबरी महाराज लोक खांदा देत नाही. महाराज शिल्लक आहे म्हणून त्यानं 7 महाराज जुंपले. कशाला? पालखीला. महाराज लोकांना चालणं होईना. तुम्हाला चला घरा सरा सरा पुढं, सरा पुढं. त्याला घे जमू सारखा बोलायचा. पालखी बसून नहुष मारी लाग त्याने दुर्वासांना. दुर्वासाने मागे पाहिलं. लय मारला काय रे? लय घाई झाली का? काय सरसर म्हणतो, आत्ताच्या आत्ता सर्प होऊन खाली पडशील. झाला का? सर्प झाला खाली आला. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी राहती भागावला, शेखी भुजंग तो पावला. स्वर्गाचा मालक होऊन खाली आला का? सामान नाही झालं ना. संपत्ती येणं सोपं, सांभाळणं कठीण. सांभाळल्या जाण्याकरता एकच जगात उपाय आहे, सत्संग.